मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. आटपाडी तालुक्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हनुमंतराव देशमुख यांच्यासह दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. या मोठ्या राजकीय खेळीमुळे आटपाडीच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आटपाडी तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हनुमंतराव देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडून आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत भोसले पाटील, माजी सदस्य कल्लाप्पा कुटे, वसंतदादा पाटील दूध संघाचे माजी उपाध्यक्ष विष्णुपंत चव्हाण पाटील, खरसुंडेचे माजी सरपंच अर्जुन पुजारी, तसेच निंबवडे गावचे कैलास देवडकर, सतीश मुढे, करगणीतील किसन काळे, रावसाहेब सरगर, दुर्योधन पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आटपाडीत मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, विलास काळेबाग, मकरंद देशपांडे, संगीताताई खोत, विठ्ठल तात्या खोत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश झाला असून या घडामोडीमुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. जिओ मराठी, ते धडक